नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण जो पेपर दोन आपण पेपर 2 मधला एक भाग पाहिला होता, तर आपण पेपर 2 मधला हा दुसरा भाग पाहणार आहोत. तर ही ओ सिरीज आहे. तुमच्याकडे जी सिरीज असेल त्यानुसार तुम्ही ते आन्सर चेक करू शकता. तर याच्यामध्ये पहिला जो होता तो उतारा आला होता ग्रंथसंग्रहासंदर्भात. तर म्हणजे एक एक जी हे होती लेखिका, तर तिच्या ग्रंथसंग्रहात आणि तिच्या घरी कसं वाचनाची आवड होती याबद्दलचा हा उतारा होता. तर आपण त्याच्यावरचे तुमच्याकडे पण त्या असेलच, तर आपण डायरेक्ट प्रश्न पाहूया, प्रश्न आणि उत्तरे. तर यातला पहिला जो प्रश्न आहे, पुढीलपैकी विशेषनाम नसलेला पर्याय निवडा. विशेषनाम नसलेला विचारलाय. तर पहिलं आहे गडकरी, दुसरं आहे श्रीधर, तिसरं आहे गृहलक्ष्मी आणि चौथा आहे ग्रंथसंग्रह. तर विशेषनाम नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ग्रंथसंग्रह. पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेने तिच्या सतत परिवर्तनशील ग्रंथसंग्रहामागील सांगितलेल्या कारणांपैकी नसलेले कारण शोधा. तर पहिलं आहे नैसर्गिक आपत्ती, दुसरं आहे रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे, तिसरं मित्रमैत्रिणी पुस्तके परत करणे आणि चौथं आहे जुनी पुस्तके निकालात काढणे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आहे ना मित्रमैत्रिणी पुस्तके न परत करणे हे पाहिजे होतं, तर त्यांच्या कंप्लीट मिस्टेक झाली आहे. त्यांनी न हा शब्द तिथं वापरला नाही, त्यामुळं एखाद्या वेळेस हा प्रश्न थोडा बाद होण्याची शक्यता असते. पण CTT-वाले काय आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की ते ऐकत नाहीत. बऱ्याच वेळेस CTTच्या पेपरमध्ये अशा प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. तर याचं बरोबर उत्तर जर असेल तर ते आहे रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. प्रस्तुत उतार्याच्या आधारे पुढीलपैकी चुकीचे विधान शोधा. पहिलं, पुस्तके मात्र हवीतच अशी मनाची धारणा झाली. दुसरं, नकळत्या वयात ही पुस्तके मी वाचली. तिसरं, काही जुनी पुस्तके मी स्वतःच काढून टाकली. आणि चौथं, माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते. तर इथं काय विचारले, चुकीचे विधान शोधा. तर लेखिका जी आहे या उतार्याची, तर तिच्यावर वाचनाचे निर्बंध हे नव्हते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे? 4 ऑप्शन क्रमांक बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेच्या आईला वडिलांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीचा छंद होता? तर पहिला आहे स्थलांतर, दुसरा आहे वाचन, तिसरे अनुवाद कार्य आणि चौथा आहे भारदस्तपणा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की वाचनाचा छंद होता. तिच्या आईला कशाचा छंद होता? वाचनाचा. प्रश्न पाहू 125 नंबरचा. उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा. समानार्थी पर्याय सांगितलाय. पहिलं आहे उबक, दुसरं आहे आश्वासन, तिसरं आहे आकलन आणि चौथं आहे उमटणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 आकलन. पुढचं पाहू. प्रस्तुत लेखिका कोणत्या बाबींबद्दल समाधान व्यक्त करते? पहिलं आहे अभिरुची, दुसरं आहे रहस्य कथा, तिसरं आहे वाचन प्रेम आणि चौथं आहे भारदस्त संग्रह. तर याच्यामध्ये उतार्यामध्ये दिलेलं आहे की लेखिकेला काय होतं, वाचन प्रेम होतं त्यांच्या घरामध्ये, त्यामुळे इथला बरोबर ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3. वडिलांनी आवर्जून सुरू केलेला उपक्रम कोणता? तर पहिला आहे धार्मिक काव्यग्रंथांचा अनुवाद, दुसरं आहे पुस्तके नाहीशी करणे, तिसरं आहे स्थलांतर कार्य आणि चौथं आहे गृहलक्ष्मीचा आरंभ. तर ते वडिलांनी सुरू काय केलं होतं? तिच्या आईसाठी गृहलक्ष्मीचा आरंभ, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू. भारदस्त शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. पहिला आहे विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. पहिला आहे उच्च, दुसरा आहे निम्न, तिसरा आहे सुंदर, चौथा आहे देखणा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 निम्न आहे. कोणतं आहे? निम्न. निम्न जो आहे तो इथला बरोबर ऑप्शन आहे. उच्च, सुंदर आणि देखणा हे त्याचे बरोबर ऑप्शन नाही. याचा विरुद्धार्थी ऑप्शन आहे निम्न. तर पुढं पण एक जो आहे उताराच होता, ज्यामध्ये गरज शोधाची जर्नी, म्हणजे विज्ञानावर आधारित आणि वैज्ञानिकांवर आधारित विविध विषयांवर आधारित हा उतारा होता. तर आपण त्याचे प्रश्न पाहूया. हा पण तुमच्याकडे असणारच, तर आपण त्याचे प्रश्नच पाहू मग. तर पहिला प्रश्न होता पुढील पर्यायांपैकी विशेषनाम शोधा. पुढील पर्यायांपैकी विशेषनाम शोधा. पहिलं होतं चंद्र, दुसरं होतं रस्ता, तिसरं होतं जहाज आणि चौथं होतं विमान. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 चंद्र.
पुढचं पाहू. पुढीलपैकी कोणती बाब आवागमनाशी संबंधित नाही? पहिलं आहे दारुगोळा निर्मिती, दुसरं आहे उड्डाणपूल, तिसरं आहे रस्ते बांधणी आणि चौथं आहे पूल बांधणी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 दारुगोळा निर्मिती. पुढचं आहे मुद्रण कलेचे विलक्षण प्रगती झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. पहिला आहे क्रियापद, दुसरा आहे विशेषण, तिसरा आहे सर्वनाम आणि चौथा आहे विशेषनाम. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 विशेषण. तर पुढचा प्रश्न आहे 132 नंबरचा. तर लेखिकेच्या मते कोणत्या 2 महत्त्वाच्या सकारात्मक कृती या काळात शास्त्रज्ञांनी राबविल्या? पहिलं आहे विश्वाचा बोध व मानवी प्रगतीला अनुकूल उपक्रम, दुसरं विज्ञान क्षेत्रातील अतिमहत्वाकांक्षा व व्यापक संहार, तिसरं अनेकविध शास्त्रास्त्र व जीवसृष्टीला धोका आणि चौथं विनाशकारी घटना व पर्यावरणीय समस्या. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे इथं पहा तुम्ही हे पॉझिटिव्ह आहे, वाक्य जे काय आहे पॉझिटिव्ह दिले, सकारात्मक कृती सांगितली आणि इथलं पण वाक्य काय आहे विश्वाचा बोध आणि मानवी प्रगतीला अनुकूल उपक्रम, हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. पण खाली जे वाक्य दिले तिथे संहार, धोका, समस्या हे काय आहे निगेटिव्ह शब्द यूज आहे, म्हणजे ते निगेटिव्ह वाक्य आहेत आणि आपल्याला पॉझिटिव्ह विचारलेलं आहे. त्यामुळं मग इथं जे बरोबर आहे ते पहिल्या क्रमांकाचं आहे. पुढचं पाहू. जिज्ञासा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय निवडा. पहिला आहे जिकीर, दुसरं आहे ज्ञान लालसा, तिसरा आहे कुतूहल, चौथा आहे शोधक बुद्धी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 जिकीर. पुढचा प्रश्न पाहू. या 1000 वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती नवी विज्ञान शाखा विकसित झाली नाही? पहिले भूशास्त्र, दुसरं खगोलशास्त्र, तिसरं आहे अणुविज्ञान आणि चौथं आहे मनोवैद्यकशास्त्र. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 खगोलशास्त्र. पुढचा प्रश्न पाहू. विज्ञान क्षेत्रातील कोणत्या गोष्टीमुळे आपण हतबुद्ध झालो असे लेखकाला वाटते? पहिलं आमूलाग्र बदल, दुसरं विज्ञान शाखांचा विकास, तिसरं हा संहारकता आणि चौथं जिज्ञासा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 संहारकता. म्हणजे संहारकतेमुळं जे शेवटच्या पॅराग्राफमध्ये आहे पहा याचं उत्तर, तर ते तुम्ही पाहू शकता. तर आता जे अध्यापनशास्त्राचे प्रश्न विचारले गेले होते ते पाहूया. पाठ्यपुस्तकापलीकडे जाणे म्हणजे? विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगितलं होतं की जे CTETमध्ये बरेच वेळेस असे करतात की प्रश्न जे ते परत रिपीट अगेन तसे होतात किंवा काही वेळेस त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं, म्हणजे उत्तराचा प्रश्न बनतो आणि प्रश्नाचं उत्तर बनलं जातं. अशाच प्रकारे ते परिवर्तन करून प्रश्न टाकले जातात. तर हा जो प्रश्न होता हा मागील वर्षांमध्ये आला होता, 18 का 19 साली आलेला आहे. तर आपण पाहू. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे पहिलं संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून घेणे गरजेचे नाही, दुसरं पाठ्यपुस्तकाची काठिण्य पातळी विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेच्या पलीकडे असणे, पाठ्यपुस्तकाच्या पातळीपेक्षा वरच्या दर्जाचे अध्यापन, चौथं पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 की पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. पुढचा प्रश्न पाहू. भाषेचा पाठ शिकविताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचाही वापर करते आणि मुलांना तो वाचण्यास सांगते, कारण त्यातील भाग भाषेशी संबंधित आहे. असे करणे म्हणजे पहिलं बहुपदरी भाषा शिक्षण, दुसरं विषय भाषा शिक्षण, तिसरं आंतरविद्याशाखीय पद्धत आणि चौथं पाठ्यक्रम व्याप्त भाषा. तर विद्यार्थी मित्रांनो जे यातलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे आंतरविद्याशाखीय पद्धत. आंतरविद्याशाखीय पद्धत म्हणजे काय? अनेक विषयांचा परस्पर संबंध जोडणे. तर याला काय म्हणतात? आंतरविद्याशाखीय पद्धत असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते?
पहिलं वास्तविक जीवन परिस्थितीत संभाषण, दुसरं बोलताना चुका करणे टाळणे, तिसरं गुंतागुंतीचे अवघड संहितेचे वाचन, चौथं शिक्षकांच्या आदर्श उच्चाराचे श्रवण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, वास्तव जीवन परिस्थितीशी संभाषण. पुढचा प्रश्न पाहू. व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? हा प्रश्न तो एकदम जसाच तसाच आलेला आहे, तो पाठ्यपुस्तकाचा आणि हा तो दोन्ही प्रश्न काहीतरी 18-19 साली आलेले आहेत. तर पहिलं पाहू ओघ, दुसरं शब्दसंग्रह, तिसरं साक्षरता आणि चौथं अचूकता. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, अचूकता. पुढचा प्रश्न पाहू. भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते. असे करण्यास सांगणे म्हणजे पहिलं वर्गात गैरशिस्त निर्माण करणे, दुसरं पाठ्यपुस्तक वाचनातून निर्माण होणारा वैताग घालवणे, तिसरं मुले अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे, चौथं मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. तर आता याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, की मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. तर आता पुढचा प्रश्न आहे लेखनाच्या प्रक्रिया पद्धतीत म्हणजे प्रोसेस ॲप्रोच कोणती बाब समाविष्ट असते? तर प्रोसेस ॲप्रोचमध्ये कोणती बाब समाविष्ट असते? पहिले संपादन, बी लिहिले बुद्धिमंथन, तिसरं आहे उजळणी आणि चौथा आहे आराखडा. तर याचा जे क्रम असतो तो असतो बुद्धिमंथन, त्यानंतर आराखडा, मग असतं उजळणी आणि मग असतं संपादन. प्रोसेस ॲप्रोच जे आहे ते या पद्धतीने चालते. म्हणजे याचं जे बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे. हे जर तुम्ही नेटवर सर्च केलं तरी तुम्हाला प्रोसेस ॲप्रोच जर टाकलं तर तिथे येतं कोणतं आहे ते बरोबर म्हणून. वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचयिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते. यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूंबद्दल बोलण्यास सांगते. असे करणे म्हणजे पहिलं शिक्षकाने केलेले मूल्यमापन, दुसरं सारांशीकृत मूल्यमापन, तिसरं सवंगड्यांनी केले मूल्यमापन आणि चौथं स्वमूल्यमापन. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, स्वमूल्यमापन. पुढचं पाहू. प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्त्वाचे आहे? पहिलं आहे संगणक, दुसरं आहे रेलिया, तिसरं आहे बालसाहित्य आणि चौथं वर्तमानपत्र. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की काय होतं, प्रश्नाचं उत्तर बनतं, उत्तराचा प्रश्न बनतो. असाच हा प्रश्न पण बनलेला आहे, हा पण मागे आलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बालसाहित्य. पुढचं पाहू. मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे? पहिलं शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे, दुसरं एखादी घटना वर्णन करणे, तिसरं वस्तूचा परिचय करून देणे, चौथं त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक इथं काय सांगितलं, कमी महत्त्वाची सांगितले. म्हणजे इथं कोणतं येईल मग, शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे. पुढचा प्रश्न पाहू. एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामाचे विविध प्रकार म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांच्या निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे पहिलं आहे व्याकरण भाषांतर पद्धती, दुसरं ससंदर्भ व्याकरण, तिसरं व्याकरण नियमाची घोकमपट्टी आणि चौथं व्याकरण शिक्षण. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने जे शिकवलं जातं त्याला म्हणतात, ह्याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, व्याकरण भाषांतर पद्धती. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया असून मूल त्याच्या संभाषणासाठी वापर करतात? पहिलं आहे द्वितीय भाषा, दुसरं भाषिक सामर्थ्य, तिसरं भाषा शिकणे आणि चौथं भाषा आत्मसात करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, भाषिक सामर्थ्य. पुढचा प्रश्न पाहू. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? पहिलं आहे मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. दुसरं पाठाचे त्यांच्या भाषेत भाषांतर करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यास सांगणे.
तिसरं त्यांच्या पाठ्यपुस्तक वाचण्यास सांगणे. चौथं त्यांना पाठाचा सारांश पाठ करण्यास सांगणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे ज्यामुळे त्यांना वाचण्याची गोडी लागेल. पुढचा प्रश्न पाहू. मुलांना भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल? पहिलं, त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. दुसरं, कवितेतील काव्यात्मक क्लुप्ती शोधण्यास सांगणे. तिसरं, मुलांना त्यांची पाठ केलेली कविता सभिनय म्हणण्यास सांगणे. चौथं, पाठाचे मातृभाषेत भाषांतर करण्यास सांगणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. तर इथं पहा, तुम्ही संधी देणे हा शब्द आहे तो मी माझ्या व्हिडिओमध्ये टॅग वर्डमध्ये टाकलेला होता, तो तुम्ही पाहिला असेल. पुढचं पाहू आपण. पाठाशी सुसंगत मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य, शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. मजकुराचा या प्रकारे अन्वयार्थ लावणे म्हणजे पहिलं आहे समग्र भाषा पद्धती, दुसरं समाकलित पद्धती, तिसरे ऊर्ध्वगामी उपकौशल्य, चौथे अधोगामी उपकौशल्य. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 अधोगामी उपकौशल्य. तर हा शेवटचा प्रश्न आहे. मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरम म्हणजे फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? पहिले, शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. दुसरं, मुलांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिलेल्या आवडणार नाही असे समजून त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे. तिसरं, शिक्षकांनी मुलांच्या चुका लगेच त्यांच्या ध्यानात आणून देणे. चौथं, फक्त त्याच मुलांना प्रतिसंभरम म्हणजे फीडबॅक देणे ज्यांना भाषिक वापर कमकुवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे. म्हणजे शिक्षकांनी त्यांच्या चुकाचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेच्या पार्श्वभूमीत विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. तर आपण हे बहुभाषिकता यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. पहा पॉईंट की विद्यार्थ्यांच्या चुकांना हे न करता पद्धती विकसित करायच्या. मी टाकलेलं आहे 2-3 शेवटचे जे व्हिडिओ टाकले होते ते खूप छान होते. ते जर तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला नक्कीच हा पेपर चांगले गेले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. बरेच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की तुम्ही व्हिडिओ बनवा. हा तुम्ही बनवलेला आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.